नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तिला समजत नव्हतं, ती असेच दिवस लोटून गेली. आकृती आता बिलकुल ठीक झाली होती. या दिवसात श्रेयाचं वागणं ती आकृतीसाठी नॉर्मल आणि काळजीपूर्वक झाला होता. पण अजून पण तो जास्त कामातच बिझी होता. आकृती तर त्याला आता लपून लपूनच पाहायची. ती खूप अट्रॅक्ट होत चालली होती त्याच्याकडे. ह्या काळात तिचा आणि श्रेयसचं नातं पण विसरली होती. एका दिवशी आकृती श्रेयससाठी कॉफी घेऊन रूममध्ये चालली होती तर तिची नजर समोरून येणाऱ्या शामराव आणि शिवायवर जाते. ती तिथेच थांबून दोघे बापबेटेला पाहत राहते आणि ते दोघंही आसपास जवळून निघून जातात, पण काहीच बोलती नाही. त्यांच्या नात्यामध्ये काहीतरी. फक्त जाता जाता शिवाय मागे वळून त्यांना पाहतो, मग मन मारून तिथून निघून जातो. ही गोष्ट आता आकृतीला मनातून टोचत होती. ती तिथून कॉफी घेऊन रूममध्ये येते. श्रेयस काहीतरी कामात होता. तेवढ्यात आकृती कॉफी घेऊन रूममध्ये येते. श्रेयसच्या टेबलावर ठेवून देते. हे पाहून श्रेयस मान वर करत आकृतीला पाहतोय, तर ती कुठेतरी विचारात हरवली होती. तो तिला असं हरवलेलं पाहून लॅपटॉप बंद करून तिला बोलतोय, काय झाले तुला? काही प्रॉब्लेम आहे का? आकृती श्रेयसचा आवाज ऐकून त्याच्याकडे वळत बोलते नाही बोलून आकृती जायला निघते. का श्रेयस मागून तिचा हात पकडत बोलतोय, श्रेयस भवई बारीक करत बोलतोय, आर यू शुअर? तो असं परत विचारतो. हे पाहून आकृती विचार करते, का मी यांनाच विचारू काय? गोष्ट आहे शिवाय आणि डॅडमध्ये. काय गोष्ट आहे शिवाय आणि डॅडमध्ये? मग ती स्वतःला उत्तर देत बोलते, नको आकृती, असं काहीच करू नकोस. आता तर चांगला मूड आहे. माहीत नाही प्रश्न केल्यावर तुझ्यासोबत काय करेल. हे बरं होईल का तू लांबच राहा त्यांच्यापासून. मग तेवढ्यात श्रेयसला एक मेसेज येते. पाहून तो साईडला जाऊन मेसेज पाहतो. मग तो मेसेज वाचून त्याच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशनच बदलून जातात. मग फोन लगेच बंद करून परत बेडवर बसत लॅपटॉप ऑन करून बोलतोय, ऐक, उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे. त्या हिशोबाने तू तुझी पॅकिंग करून घे. श्रेयसच्या असं बोलण्यावर आकृती जास्त लक्ष न देता बोलते, हो ठीक आहे, मी तुमची पॅकिंग करून देते. एवढे बोलत आकृती जशी जायला निघते तसं श्रेयस तिचा हात पकडत ओढत आणि त्याच्या मांडीवर बसवत बोलतो. हे पाहून आकृतीचे डोळेच मोठे होतात. श्रेयसला पाहू लागते. श्रेयस एका हाताने आकृतीच्या कमरेला जोरात पकडत दुसऱ्या हातात पुढे करून श्रेयस तिच्या चेहऱ्यावरील आलेली केस मागे करत खूप मादक आवाजात बोलतोय, असं वाटतंय का माझं बोलणं तू नीट ऐकले नसशील. मी बोललो आपण दोघंही चाललोय, तर माझ्या एकट्याची नाही, आपल्या दोघांची पॅकिंग तुला करायची आहे. श्रेयस असं वागल्याने आकृती जरा थरथरत होती. ती त्याच्या मिठीत खाली नजर करून बसली होती. पण जेव्हा त्याचं बोलणं ऐकले तर ती चकित होऊन गेली. आपण दोघेही? पण का आणि कशासाठी? श्रेयस तिच्या डोळ्यात पाहत बोलतोय, या प्रश्नाचे उत्तर तुला तिथेच जाऊन भेटेल. एवढं बोलत तो आकृतीलाच पाहत होता. आकृती पण त्याच्या डोळ्यात पाहत होती. ते दोघेही जवळ येत होते. श्रेयस पुढे येऊन नाक तिच्या गालावरून फिरवतो. त्याचं असं वागण्याने आकृतीचे डोळे बंद झाले. श्रेयस दुसरा हात पुढे करून त्याच्या अंगठ्याने प्रेमाने तिच्या गालावरनं फिरवतो. दोघांनीही त्याचा नवा स्पर्श मदहोश करत होता. पण तेवढ्यात त्यांच्या रूमचा दरवाजा जोरात उघडला जातो.
आणि शिवाय आतमध्ये येत बोलतो, या दादा मला ना तो एवढंच बोलतोय का मधू थांबून जातो, कारण त्याची नजर श्रेयसवर जाते. तो त्याला खाणाऱ्या नजरेने पाहत होता आणि आकृती ठीक त्याच्या बाजूला खाली नजर करत उभी होती. खरं म्हणजे जेव्हा आकृतीने दरवाजा उघडायचा आवाज ऐकला तर ती लगेच श्रेयसला धक्का देऊन साईडला झाली होती. श्रेयस पण ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर नव्हता आणि त्याची पकड आकृतीवर सैल झाली होती. आकृतीचा चेहरा लाजून लाल झाला होता तर श्रेयसचा चेहरा रागाने लाल झालेला, कारण शिकार होता होता त्याच्या आणि आकृतीला शिवाय अटकत बोलतोय, आय थिंक मी चुकीच्या वेळेस आलोय, मी जातोय दादा. एवढं बोलत तो जायला निघतो का एक नोकर येऊन आकृतीला बोलतो, मॅम तुम्हाला आजोबांनी बोलावले. आकृतीला पण चांगलं मोक्का भेटतो आणि ती पण होकार देऊन लगेच तिथून निघून जाते. शिवाय पण वातावरण पाहत बोलतोय, मला पण जायला पाहिजे. एवढे बोलत तो जायला लागला का मागून श्रेयसचा कडक आवाज येतो, शिवाय तिथंच थांब. शिवाय समजून जातो का आज काही त्याची खैर नाही, त्यामुळे लगेच मागे वळत बत्तीसी दाखवत बोलतोय, हा दादा तुम्ही मला बोलावले का? श्रेयस त्याला रागात पाहत लॅपटॉप बंद करून कोट उचलतो आणि त्याच्याजवळ येतोय. उद्यापासून 2 दिवस ऑफिस तुलाच सांभाळायचं आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही चूक नाही झाली पाहिजे आणि कुठले कारण पण नाही चालणार. हे ऐकून तर शिवाय कावरा झाला होता. दादा ऑफिस आणि मी कसे? तो एवढाच बोलतोय का श्रेयस त्याला रागात पाहत बोलतोय, तुझं कॉलेज 1 हप्ता बंद आहे, त्यामुळे कारणं नाही चालणार. उद्या टायमावर ऑफिसला जायचं. एवढंच बोलून तो तिथून निघून जातो. तिथे शिवाय डोकं पकडत जमिनीवर बसतो. त्याला आतापर्यंत श्रेयसने खूप वेळा ऑफिसला जायला सांगितलं होतं, पण आतापर्यंत अशी धमकी वगैरे दिलेली नव्हती. आता शिवायला इथे आलाय म्हणून पश्चाताप होत होता. तो इथे आलाच कशाला होता, कारण त्याने स्वतःनेच बैल मार म्हणून ह्या मनीचा हिस्सा स्वतःच बनला होता. तिकडे आकृती आजोबांच्या रूममध्ये त्यांना मेडिसिन देत बोलते, काय झाले आजोबा, तुम्ही क्लबला नाही जात आहात का? तुम्हाला तर तिथे जायला आवडत होतं ना? आजोबा स्माईल करत आकृतीला जवळ बसवत बोलतात, मी तिथे यासाठी जात नव्हतो का मला सगळे भेटले पाहिजे म्हणून. मी यासाठी जायचो कारण तिथे एक वेगळं सुख होते जे या घरात भेटत नव्हतं. पण आता तू आल्यापासून ती कमी पण पूर्ण झाली. आता तर मला वाटतंय का मला पण त्या क्लबमधून रिटायर झाले पाहिजे, कारण आता मला वाटायला लागलं का तुझं अर्धवट राहिलेलं स्वप्न तू लवकरच पूर्ण करणार. एवढं बोलत आजोबा हसायला लागतात. आकृती पण त्यांच्या खुशीत खुश होते, पण त्यांच्या शेवटच्या वाक्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी प्रश्नार्थक नजरेने पाहते. कुठलं अर्धवट स्वप्न दादाजी? आजोबा खुश होऊन बोलतात, अरे तोच मी जे पहिल्या दिवशी तुला बोललो होतो, माझा पंतूचं काय? पंतूचं स्वप्न जे आता मला लवकरच पाहिजे आहे. आकृती त्यांचं बोलणं ऐकून त्यांना चकित होऊन पाहते आणि लाजेने खाली मान करते. तिला श्रेयस आणि तिचा जवळ येणं आठवायला लागते, ज्याच्याने तिच्या मनात पण एक आशा निर्माण व्हायला लागते. पण त्याबद्दल ती आजोबांना काहीच नाही बोलली आणि गपचूप तिथून निघून गेली. आजोबांनी पण तिला असं जाताना पाहून एक स्माईल केली. काही दिवसापासून श्रेयसचं वागणं
पाहून त्यांना वाटत होते का लवकरच त्यांचं स्वप्न पूर्ण होईल म्हणून. सगळं पण आपल्यालाच स्वप्नामध्ये होते, पण इकडे सगळे पण आपापल्या स्वप्नांमध्येच होते. पण इकडे श्रेयस वेगळ्याच प्लॅनिंगमध्ये होता. तो पहिले आकृतीला घेऊन कुठे चालला होता, पण कुठेही गोष्ट आकृतीला बिलकुल माहीत नव्हती. त्याने काहीतरी विचार केला होता. मग हे आकृतीच्या बाजूने होतं का विरुद्ध होतं हे तर टाईमच सांगणार होतं. आकृती श्रेयससोबत बाहेर जाण्यासाठी खूप खुश होती. जेव्हा ही गोष्ट शशांक आणि शिवायला माहीत झाली तर ते तिला हे बोलून चिडवू लागले का श्रेयस दादा तिला हनीमूनसाठी बाहेर घेऊन चाललाय म्हणून. आकृतीला लाज वाटायला लागली होती. तिला पण श्रेयसचं काही दिवसापासूनचं वागणं पाहून तिला पण तसेच वाटत होतं. रात्री श्रेयसची वाट पाहू लागते ती, पण तो रात्री घरी येत नाही. फक्त एक मेसेज येतोय का विनय तिला एअरपोर्टला घेऊन जाईल. हा मेसेज वाचून ती थोडी नाराज झाली होती. तिला भीती वाटायला लागली होती. सकाळी विनयसोबत आकृती एअरपोर्टला पोहोचली. श्रेयस अजून पण आला नव्हता. नाही त्याची कुठली खबर होती. आकृतीची नजर फक्त त्याला शोधत होती. तिचं मन श्रेयसला पाहून घाबरायला लागलं होतं. तिने खूप वेळा विनयला श्रेयसबद्दल विचारले, पण विनयने तिला सारखं टाळलं होतं उत्तर देण्यासाठी. आकृतीचं लक्ष तर फक्त श्रेयसमध्येच होता. त्यामुळे तिने लक्षच नाही दिले का कुठली फ्लाईट आहे आणि कुठे चाललो आहोत. जेव्हा त्यांच्या फ्लाईटची अनाउन्समेंट झाली तर विनय आकृतीच्या जवळ येतोय आणि खूप आदबीने बोलतोय, मॅम फ्लाईटचा टाईम झालाय, आता आपल्याला निघायला हवं. विनयने असं बोलल्यावर आकृती घाबरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत विचारते, पण हे अजून नाही आले ना, आपण त्यांना सोबत न घेताच चाललोय का? आकृतीने प्रश्न विचारल्याने विनय एक वेळा घड्याळात पाहत बोलतोय, नाही मॅम, सर आपल्यासोबतच येतील, पण त्यांना यायला काही टाईम आहे, त्यामुळे आपण आधी बोर्डिंग करून घेऊ. सर येतच असतील. आकृती नकार देत बोलते, आपण सोबतच जाऊया, तोपर्यंत वाट पाहू. विनय विनंती करत बोलतोय, नाही मॅम, सरांची ऑर्डर आहे, आपल्याला जायला लागेल, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सर येतच असतील. विनयचं बोलणं ऐकून आकृती होकार देत मन मारून त्याच्यासोबत जायला तयार होते. पण सारखी मागे वळत श्रेयसचा रस्ता पाहत होती. विनय तिला VIP एरियामधून VIP सीटकडे घेऊन जातो. तिला तिथेच बसून बाहेर निघून जातो. आकृती अजून घाबरायला लागली होती. मागच्या वेळी जेव्हा तिने असा प्रवास केला होता तेव्हा अनोळखी जरी पण असे लोक होती का त्यांच्यासोबत रिलेशन तयार झाले होते. ती सारखं विचार करून बाहेर पाहत होती का आणि ती मनात बोलत होती का श्रेयस जेव्हा येईल ती नजर सगळीकडे करत पाहते. त्या VIP एरियामध्ये बिलकुल एकटीच होती. सगळे सीट एकदम खाली होते, कारण श्रेयसने सगळे सीट बुक करून ठेवले होते. या गोष्टीची अजून आकृतीला खबर नव्हती. ती जशी उठू लागली तशीच एक एअर होस्टेस येऊन तिला सीट बेल्ट लावायला सांगते, ज्यामुळे आता आकृती कुठे जाऊ पण शकत नव्हती. तिला खूप विचित्र वाटत होते. तिला वाटत होतं का तिला श्रेयसने असं मध्येच सोडून दिलंय. हा सगळा विचार करून आकृतीच्या डोळ्यात पाणी यायला लागते. हा सगळा विचार करून ती नजर खाली करून घेते. फ्लाईट आता उडणार होती आणि वेळेसोबत तिची हिंमत पण तुटत होती. एक वेळा परत श्रेयसने तिची साथ सोडली होती, पण तेवढ्यात कोणीतरी जस्ट आकृतीच्या जवळच्या सीटावर येऊन बसलेलं होतं.
आणि त्याची सीट बेल्ट तो लावू लागतो. जेव्हा आकृतीला समजते का कोणीतरी तिच्या जवळच्या सीटवर येऊन बसलेला आहे तर ती लगेच ओल्या झालेल्या पापण्या वरती करून पाहू लागते. तो अजून कोणीच नसून तो श्रेयश होता. हे पाहून आकृती लगेच पुढे येत त्याच्या गळ्यात पडते. तिचं असं अचानक मिठी मारलेलं पाहून श्रेयस अचंबित होऊन जातो. त्याला एक झटकाच लागतो. खूप वेळ विचार केल्यावर त्याचे हात पण आपोआप तिच्या पाठीवर जातात. तो आकृतीच्या एवढ्या जवळ असल्याने खूप रिलॅक्स फील करत होता. फ्लाईटने आता उडान घेतली होती. इकडे श्रेयस आकृती एकमेकांच्या मिठीत सुखात होते. पण तेवढ्या श्रेयसला आकृतीच्या गुचकण्याचा आवाज येतो, जे पाहून तो घाबरून जातो. त्याला समजत नव्हतं का आता काय करू म्हणून. तो जसं आकृतीला बाजू करायचा प्रयत्न करतो तशीच आकृती अजून घट्ट मिठी रडायला लागते. कुठे गेले होते तुम्ही मला सोडून? मला असं वाटलं का तुम्ही परत मला एकटीला सोडून दिलंय. जर यायचं होते तर सोबतच यायचं होतं ना. मला एकटीलाच का सोडलं माहीत आहे मी किती घाबरून गेली होती. तुम्हाला माझी काहीच कदर नाही, माझ्या फिलिंग्सची सुद्धा नाही. खरं बोलतात सगळे पण तुम्ही बिलकुल दगड आहात. असं कोणी आपल्या बायकोला एकटं सोडतं का? तुम्ही खूप वाईट आहात, खूप जास्त. मी आता बिलकुल तुमच्याशी बोलणार नाही, बिलकुल नाही. आकृतीची अशी कंप्लेंट ऐकून श्रेयसला राग नाही आला, उलट चांगलं वाटत होतं. त्याने कधीच विचार केला नव्हता का अशा लहान मुलासारखं कंप्लेंट आकृती करेल. त्याला एवढी खुशी झाली होती की तो काहीच न बोलता आकृतीला मिठीत घेऊन बसतो. त्याच्या भाव नसलेल्या चेहऱ्यावर आता लहान का होईना पण एक छोटीशी स्माईल आली होती. त्याला आज खूप छान वाटत होते. वेळ असंच राहिल्यावर आकृतीला समजते का खूप वेळ झालाय. श्रेयसला मिठी मारून ती लहान मुलासारखं कंप्लेंट देते. तिला आता लाज वाटायला लागली होती. पण ती जसं मागे सरकू लागते तर श्रेयस लगेच तिचं सीट बेल्ट खोलून तिला त्याच्या मांडीवर बसवतो. आकृती तर त्याला पाहतच राहते. श्रेयस खूप प्रेमाने तिचे अश्रू पुसतो. मला नव्हतं माहीत का तू काहीच वेळात एवढी घाबरून जाणार म्हणून. जर माहिती राहिले असते तर कधीच एकटीला सोडले नसते. आकृती श्रेयसचं बोलणं ऐकून काहीच नाही बोलत. मग ती उठायला लागते तर श्रेयस तिच्या कमरेवर जोरात पकडतो आणि तिचं डोकं छातीला लावत बोलतोय. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.